वळूयात पुढच्या बातमीकडे। आजचा महिला दिन फक्त शहरी भागात साजरा केला जातो असं नाही, तर सातारा जिल्ह्यातल्या आणि ग्रामीण भागातल्या सर्वत्र साजरा केला जातो। आणि खरंच तिचा सन्मान करण्याचा हा दिवस, कारण ती बरंच काही करते आपल्या सगळ्यांसाठी। कारभारी बनते, पत्नी म्हणून घर चालवते, संसार चालवते, स्वयंपाक करते। पण 1500 लोकसंख्या असलेल्या एका गावानं महिलांचा अनोखा सन्मान करायचं ठरवलं आणि ग्रामपंचायतीनं एक ठराव सुद्धा केला। यानुसार 226 कुटुंब आज महिला दिनाच्या निमित्तानं अनोखा उपक्रम राबवत आहेत। साताऱ्यातल्या या निसराळे गावामध्ये आज स्वयंपाक पाण्याची जबाबदारी सगळ्या पुरुषांनी सांभाळली आणि महिलांना आज थोडासा आराम देण्यात आला। त्यांच्याकरता काही खास वेगळी कामं, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि असं बरंच काही आयोजित करण्यात आलं होतं। आणि संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आहेत आता या गावात उपस्थित। संदीप, काय वातावरण, काय अनोखा निर्णय घेतला या गावातल्या पुरुषांनी प्रामुख्याने? मिलिंद, या गावाचं खरं तर कौतुक करायला हवं। मी ज्यावेळेला या गावात पोहोचलो त्यावेळेला मला देखील आश्चर्याचा धक्का बसला। पहिल्यांदा मी एक चित्र दाखवतो, हे मंदिर आहे निसराळे गावातलं। त्या मंदिरामध्ये आज कार्यक्रम चालू आहेत, ते आपण दाखवणारच आहोत मिलिंद प्रेक्षकांना। पण दुसरीकडे मंदिराच्या या अगदी ही छोटी जागा आहे, या ठिकाणी मात्र गावातले जे सगळे कारभार आहेत ते कारभारी आज स्वयंपाक करतायत आणि काही तासानंतर या गावातल्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या सगळ्या महिला हाच जो स्वयंपाक म्हणजे हे जे जेवण तयार केलं जाणार आहे ह्या जेवणावर ताव मारणार आहेत। एरवी माहिती आहे आपल्याला, आपण सगळी पुरुष मंडळी अगदी फक्त ताटावर जाऊन बसतो, मात्र या ठिकाणी हे सगळं काम सुरू करण्यात आलेलं आहे आतापासूनच। आणि या सगळी ही मेजवानी जी आहे ती या गावातल्या सगळ्या महिलांसाठी असणार आहे। आणि हे जे मंदिर आहे मिलिंद, हे जानुबाईचं मंदिर आहे, या गावातलं ग्रामदैवत समजलं जातं। आपण आतमध्ये जर पाहिलं तर अगदी लहान वयोगटातली मुली असतील, ते अगदी वयोवृद्ध महिला असतील, त्या सगळ्या जणी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। वेगवेगळे जे गेम्स आहेत ते गेम्स या ठिकाणी खेळले जात आहेत। आणि आज सकाळपासून कुठल्याही इथल्या महिलेनं स्वयंपाक केलेला नाही आहे। खरं म्हणजे आज दुपारचं जे जेवण होतं मिलिंद, ते जेवण देखील पुरुषांनी केलेलं आहे घरामध्ये। माझ्यासोबत ह्या सगळ्या मावश्या आहेत गावातल्या। कसं वाटतंय आज? छान वाटते। स्वयंपाक कुणी केला, कसा झाला होता? छान झालेला। काय काय केलं होतं? चपाती केलेली मिस्टरांनी, हो, आणि भाजी केलेली। तुमच्या घरात काय काय केलं? भात केलेला, चपाती, भाजी, भात। आज सकाळपासून तुम्ही काय स्वयंपाकाकडे गेलाच नाही? बरं, आताही रात्रीचा स्वयंपाक चालू आहे तुमच्यासाठी? हो। जेवणार तो? बरं, पहिल्यांदाच झालं हे? याच्यापूर्वी असं कधी झालं? कधीच नाही झालेलंच नाही, असं कधीच नाही झालं। काय काय गेम्स चालू आहेत, त्यामध्ये भाग घेतला तुम्ही? घेतला की पहिल्या स्टेटलाच घेतला। ह्या बाकीच्याही महिला आहेत, आणखी काही महिला आहेत माझ्यासोबत। तुमच्या घरात काय काय स्वयंपाक केला होता सकाळी? भाजी, चपाती। चपाती भाजी मिस्टरांनीच केली होती? हो। कधी ह्याच्या आधी ते स्वयंपाक खोलीत गेले होते का? नव्हते, ह्याच्या आधी कधी स्वयंपाक केला नव्हता। बरं। आणि आज आमच्या गावातर्फे संध्याकाळी पण कार्यक्रम मोठा ठेवला आहे महिलांसाठी। बरं। आणि तो आम्ही आता एन्जॉय करतोय सगळ्या महिला। बरं। अगदी हे हास्य आहे खरं तर। इकडं बघितलं तर ह्या ताई देखील हसतायत। का हसताय तुम्ही? काय काय जेवला सकाळी? चपाती, भाजी, भात आणि रात्रीचे जेवण आता इथे हो। म्हणजे 2 दिवस तुम्ही गॅसकडे जाणारच नाही? नाही आजच्या दिवसच जाणार नाही, 2 दिवस, 2 वेळ म्हणजे सकाळी आणि सकाळी संध्याकाळी। उद्याच्याला सकाळी तर जावंच लागणार। अगदी सगळ्या महिलांचा आनंद आपण बघतो। हे या ठिकाणी हा खरं तर गेम चालू आहे। आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क जे आहे जकातवाडीचं मिलिंद, त्यांच्यातली देखील विद्यार्थिनी असतील यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। काय सांगाल मॅडम, काय काय गेम नेमक्या महिलांसाठी आहेत? आज वेगळ्या पद्धतीनंच इथं निसराळे गावामध्ये आम्ही कार्यक्रम साजरा करतोय महिलांचा। विशेषतः संदेश देणारे असेच आम्ही काही गेम महिलांसाठी आयोजित केलेले आहोत। त्याच्यामध्ये आम्ही एक नॉटचा गेम घेतला, ज्याच्यामध्ये गावकऱ्यांची एकी कशी असेल याबद्दल आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला। तसंच फ्रूट सॅलड नावाचा एक गेम घेतला, याच्यामध्येही आम्ही त्यांची प्रतिसाद मिळाला महिलांना? प्रतिसाद महिलांचा उत्कृष्ट आहे आणि उत्स्फूर्तपणे त्या सहभागी होत आहेत। तुम्ही सगळीकडे बघितलं तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसतोय की आपल्यासाठी गावातले सगळे लोक हे अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी करतायत। आणि त्यात असं समाजकार्य महाविद्यालय येऊन
आपल्यासाठी तुम्ही वेगळं साथ देता एक प्रकारे. मिलिंद, ह्या गावच्या सरपंच देखील महिला आहेत, 5 सदस्य महिला आहेत आणि फक्त 2 पुरुष सदस्य आहेत. पहिल्यांदा जेव्हा गाव ठराव झाला की संध्याकाळचं जेवण पुरुषांनी करायचं आणि दुपारचंही घरात पुरुषांनी करायचं, काय प्रतिक्रिया होत्या? प्रतिक्रिया तशी पुरुषांनीच हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं, त्यामुळं सकाळचं जेवण पण पुरुषांनी घरी केलेलं आणि संध्याकाळचं पण नियोजन पुरुषांनी महिलांसाठी इथं बाहेर ग्रामपंचायतीच्या शेजारी केलेलं आहे आणि सर्व नियोजन पुरुषांनीच केलेलं आहे. त्याबद्दल आणि महिलांना तर फ्रीज, आता तुम्ही पाहताच की किती रिलॅक्स आहेत आणि असेच कार्यक्रम वर्षानुवर्ष व्हावेत अशी म्हणजे चुलीपासून तुम्हाला सुटका मिळावी असं सुटका मिळावी. बरोबर आहे. नक्कीच. आपण जर पाहिलं तर हा सगळा माहोल जो आहे हा एक उत्साहाचा माहोल आहे आणि ऐतिहासिक निर्णय जो आहे तो या निसराळे गावानं मिलिंद घेतलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे गाव चर्चेत देखील आहे आणि या गावाचं कौतुक देखील केलं जात आहे. मिलिंद. संदीप, तुर्तास धन्यवाद आणि या अनोख्या उपक्रमाबद्दल या गावातल्या तमाम महिलांचे आणि खरं तर खास करून पुरुषांचे की ज्यांनी पुढाकार घेतला आहे त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन.